10वीचा पहिला दिवस. शाळेच्या गेटमधून आत शिरताना सगळीकडे गडबड गोंधळ चालू होता. नवीन वर्ग, नवीन पुस्तके आणि थोडं मोठं झाल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आरव शांतपणे वर्गात आला. नेहमीप्रमाणे तो पहिल्या बाकावर बसला. खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या पावसाच्या ढगांकडे पाहत होता. त्याला असं वाटत होतं की हा वर्ष त्याच्या आयुष्यात खास असणार आहे, पण का ते त्यालाच ठाऊक नव्हतं. तेवढ्यात वर्गाच्या दरवाजातून एक गोड आत्मविश्वासाने भरलेली मुलगी आत आली. सृष्टी. केसांवर हलकीशी फुलं, चेहऱ्यावर हास्य आणि डोळ्यात एक चमक. शिक्षकांनी तिला जागा शोधायला मदत केली आणि म्हणाले, आरवच्या शेजारी बस. ती हसून आली आणि त्याच्या शेजारी बसली. पहिल्यांदा त्यांच्या नजरा भिडल्या. आरव थोडा गोंधळला. सृष्टीने हसत विचारलं, तुझं नाव काय? तो थोडा संकोचून म्हणाला, आरव. तुझं? ती लगेच म्हणाली, मी सृष्टी. इतकं साधं संभाषण, पण त्या क्षणापासून त्यांच्या कहाणीची पहिली पानं लिहिली गेली. सुरुवातीचे काही दिवस नेहमीसारखे गेले, पण गणिताच्या तासाला एक कठीण उदाहरण आलं. शिक्षकांनी सगळ्यांना प्रयत्न करायला सांगितलं, पण वर्गात शांतता पसरली. सृष्टी वहीत पेन फिरवत होते. चेहऱ्यावर चिंतेचं भाव होतं. अचानक आरव उठला आणि सहजतेने प्रश्न सोडवला. सगळ्या वर्गानं टाळ्या वाजवल्या. सृष्टीने कौतुकाने पाहिलं आणि वर्ग सुटल्यावर म्हणाली, वा, तू खूप हुशार आहेस. मला पण शिकवशील का? आरव थोडा लाजत म्हणाला, हो, प्रयत्न करतो. त्या दिवसापासून त्यांची मैत्री सुरू झाली. रोज शाळेनंतर ती त्याला शंका विचारायची आणि तो संयमाने समजावून सांगायचा. सुरुवातीला फक्त अभ्यासापुरतं बोलणं होतं, पण लवकरच ते गप्पांमध्ये रूपांतर झालं. सृष्टीला कळलं की हा शांत मुलगा मनाने किती चांगला आहे. आरवलाही तिचं हसणं बोलणं आवडायला लागलं. हीच होती त्यांच्या नात्याची खरी सुरुवात. हळूहळू मैत्रीत नवीन सवयी जडू लागल्या. एक दिवस दुपारी सृष्टीने तिचा डब्बा उघडला आणि आरवकडे वळून म्हणाले, चल, एक घास खा. आरवने नकार दिला. नको, मी आणलंय. पण ती हट्टीपणे म्हणाली, मित्रांमध्ये असं चालत नाही, आणि त्याच्या तोंडाशी घास धरला. आरव हसून मान्य करायला लागला. त्या दिवसानंतर टिफिन नेहमी एकत्र संपायचा. कधी ती पराठे आणायची, तो आपला उपमा, आणि मग दोघे हसत खेळत शेअर करायचे. त्यांना स्वतःलाही लक्षात आलं नाही, पण छोट्या छोट्या सवयींनी त्यांचं नातं घट्ट होत होतं. एकदा सृष्टी उदास होती. डोळ्यात पाणी होतं, चेहऱ्यावर चिंतेचे भाव. आरवने विचारलं, काय झालं? ती म्हणाली, गणिताची परीक्षा खूप वाईट गेली. बाबा खूप रागवतील. तिचा आवाज थरथरत होता. आरवने पहिल्यांदा तिचा हात धरला आणि अगदी शांत स्वरात म्हणाला, काळजी करू नकोस. पुढच्या वेळी मी शिकवेन. तू नक्की चांगलं करशील. त्या शब्दांनी सृष्टीला वेगळाच दिलासा मिळाला. तिने डोळे पुसले आणि पहिल्यांदाच आपल्या मनातील भीती, चिंता त्याच्याशी शेअर केली. त्या दिवसानंतर आरव तिचा सर्वात विश्वासू झाला. पावसाळा सुरू झाला होता. एके दिवशी शाळा सुटल्यावर प्रचंड पाऊस पडत होता. मुले छत्र्या घेऊन निघून गेली, पण सृष्टीची छत्री तुटली होती. ती अस्वस्थपणे उभी राहिली. तेव्हा आरवने काहीही न बोलता आपली छत्री तिच्या डोक्यावर धरली. चल, मी सोडतो. त्याचा आवाज साधा होता, पण त्यात एक आधार दडलेला होता. दोघे एका छत्रीत चालत घरी जात होते. पावसाचे थेंब त्यांच्या हातावर पडत होते. वारा केसांवरून फिरत होता आणि दोघांच्या नजरा एकमेकांना टाळून पुन्हा भेटत होत्या. तो पहिला क्षण होता जेव्हा दोघांना आपल्या हृदयात एक वेगळाच ठोका जाणवला. बोर्ड जवळ येत होता. शाळेत सगळीकडे टेन्शनचं वातावरण होतं. मित्रमंडळी खेळायला बोलवत होती, पण आरव आणि सृष्टी मात्र एकत्र अभ्यासाला बसायचे. कधी लायब्ररीत, कधी एखाद्या मित्राच्या घरी. सकाळी पेपरसारखी प्रश्नोत्तरं सोडवायची आणि संध्याकाळी एकमेकांना समजवायचं. कधी आरवच्या पेनने सृष्टी वहीत लिहायची, कधी तिच्या वहीत त्याचं अक्षर उमटायचं.
अभ्यास करताना गप्पाही व्हायच्या, हसू यायचं, कधी थोडं भांडणही व्हायचं, पण दिवसाच्या शेवटी एकत्र नोट्स तयार होते आणि मनामध्ये एक वेगळाच समाधानाचा भाव राहायचा. त्यांना दोघांनाही कळत होतं, एकमेकांच्या साथीने प्रत्येक गोष्ट सोपी होते. हळूहळू संपूर्ण वर्गात त्यांची जोडी प्रसिद्ध झाली. एकत्र येणं जाणं, डब्बा शेअर करणं, अभ्यासात साथ देणं, हे सगळं सगळ्यांना दिसत होतं. त्यामुळे मित्रमैत्रिणी चिडवायला लागले, अरे वा, आपल्या वर्गात प्रेमकथा सुरू आहे. कोणी त्यांना जोडी म्हणायचं, तर कोणी त्यांना आदर्श कपल म्हणायचं. आरव लाजायचा, सृष्टी हसायची, पण मनातून दोघांनाही ही चिडवणं गोड वाटायची, कारण त्यांच्या मनातले गुपित हळूहळू सगळ्यांना कळू लागलं होतं आणि त्यांना न सांगताही ती भावना जगासमोर येत होती. एकदा इतिहासाचा तास चालू होता. शिक्षक सतत धडे सांगत होते आणि वर्गात शांतता होती. तेव्हा सृष्टीने तिच्या वहीत एका कोपऱ्यात रंगीत पेनने लिहिलं, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. ती वही हलकेच आरवकडे सरकवली. आरवने ते वाचलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्यानेही त्याच वहीत उत्तर लिहिलं, प्रॉमिस. सृष्टीने मान हलवली आणि ओठांवर स्मित उमटलं. वर्ग संपल्यानंतरही ते दोघे त्या छोट्या संदेशाचा अर्थ विचार करत राहिले. सृष्टीसाठी तो क्षण फक्त मैत्रीची कबुली होती, पण आरवसाठी त्या 3 शब्दामागे अजून खूप काही होतं, जे तो अजून बोलायला धजावत नव्हता. बोर्डाच्या दिवसामध्ये सगळीकडे ताणतणावाचं वातावरण होतं. शाळेत, घरी, शिक्षकांकडे फक्त अभ्यास, निकाल आणि भविष्य यावरच चर्चा चालू होती. सृष्टी खूप दडपडली होती. तिच्या डोळ्यात कधीकधी भीती उमटायची. तेव्हा आरव तिच्या शेजारी बसून म्हणायचा, काळजी करू नकोस, आपल्याला जमेल. तो तिला कॉफी करून द्यायचा, महत्त्वाचे मुद्दे रिव्हिजन करायला मदत करायचा. परीक्षा हॉलमध्ये दोघं एकमेकांना पाहून डोळ्यांनीच धीर द्यायचे. प्रत्येक पेपरानंतर ती विचारायची, कसं झालं, आणि तो हसून म्हणायचा, ठीकच. तुझं? अशा छोट्या छोट्या बोलण्यातही दोघांचं नातं अजून घट्ट होत गेलं. निकाल लागण्याचा दिवस. शाळेच्या नोटीस बोर्डासमोर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. सगळ्यांचे हृदय धडधडत होते. सृष्टी आरवच्या हाताला घट्ट धरून उभी होती. आरवने तिचं नाव शोधलं. छान मार्क्स आले होते. सृष्टी, तू टॉप केलंस, तो आनंदाने म्हणाला. सृष्टीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने त्याला मिठी मारली. हे तुझ्यामुळे शक्य झालं. आरव गप्प झाला. त्याच्या डोळ्यात अभिमान होता, पण आत खोलवर त्याला जाणवत होतं, या नात्याचं काहीतरी वेगळं महत्त्व आहे. त्या दिवशी त्यांचं नातं फक्त मैत्रीपुरतं राहिलं नव्हतं. त्यात प्रेमाचा गोड रंग मिसळायला सुरुवात झाली होती. 10वीचा निकाल लागल्यानंतर सगळ्यांच्या घरात गडबड सुरू झाली. कुणी सायन्स कॉलेज, कुणी कॉमर्स, तर कुणी आर्ट्स निवडत होतं. सृष्टीला डॉक्टर बनायचं होतं म्हणून तिने सायन्स निवडलं. आरवला इंजिनिअरिंगची आवड होती. त्यानेही सायन्स घेतलं, पण त्याचं कॉलेज वेगवेगळं ठरलं. पहिल्यांदा दोघे वेगळे होणार ही जाणीवच त्यांना आतून हलवून गेली. शाळेच्या शेवटच्या दिवशी सृष्टीने हळू आवाजात विचारलं, आपण वेगळ्या कॉलेजमध्ये गेलो तरी असंच बोलत राहू ना? आरवने तिच्या डोळ्यांकडे पाहत ठामपणे उत्तर दिलं, हो, नक्कीच. अंतर आपल्याला वेगळं करू शकत नाही. कॉलेज सुरू झालं आणि दोघांच्या आयुष्यात नवीन मित्र, नवीन अनुभव आले. तरीसुद्धा रोज सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज आणि रात्री गुड नाईटचा मेसेज हमखास असायचा. दिवसभरात कितीही काम असलं तरी ते एकमेकांना वेळ द्यायचे. आरवला सृष्टीचे फोटो बघून हसू यायचं आणि सृष्टीला त्याचे कॉल्स ऐकून समाधान मिळायचं. कॉलेजमध्ये अनेकांना त्यांच्या आयुष्यात नवीन लोक आवडू लागले, पण आरव सृष्टीचं नातं मात्र ठाम राहिलं. दोघेही मनातून जाणून होते, आपलं बंधन वेगळंच आहे. एकदा मात्र छोटासा वाद झाला. सृष्टीच्या क्लासमधला एक मुलगा सतत तिच्याशी बोलत होता. आरवला ते पाहून खटकू लागलं.
तो विचारायचा, तो तुला इतकं का बोलतो? सृष्टीने हसत सांगितलं, तो फक्त मित्र आहे. पण आरवच्या मनात शंकेचं बीज रुजली. दोघात थोडा दुरावा आला. 2 दिवस त्यांनी नीट बोललंही नाही. सृष्टी खूप नाराज झाली आणि शेवटी भेटून ती म्हणाली, आरव, जर तुला माझ्यावर विश्वास नाही तर मग या नात्याचं काय? त्या शब्दांनी आरवला जाणवलं, आपलं प्रेम शंकेवर नाही तर विश्वासावर टिकून आहे. त्याने मनापासून माफी मागितली आणि त्यांचा दुरावा गोड मिठीत संपला. एका दिवशी सृष्टीचा वाढदिवस होता. सगळ्या मित्रमैत्रिणींनी पार्टी ठेवली होती. आरवने तिला एक छोटंसं गिफ्ट दिलं, सुंदरशी डायरी, ज्याच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, तू माझ्यासाठी खास आहेस. सृष्टी ते वाचून थोडी अवाक झाली. पार्टी संपल्यावरती एकटी उभी असताना आरव तिच्याजवळ आला आणि थोडं संकोचून म्हणाला, सृष्टी, मला काहीच सांगायचं आहे. मी तुला खूप आवडतो. काही क्षण शांतता पसरली. सृष्टीचे गाल लाल झाले, डोळ्यात चमक होती. ती हसत म्हणाली, मलाही तुझ्या वाचून राहता येत नाही. आरव, तो पहिला क्षण होता जेव्हा त्यांच्या मैत्रिणीने खरोखर प्रेम रूप घेतलं. प्रेमाची कबुली दिल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पहिल्यांदा एकत्र बाहेर जाण्याचं ठरवलं. एका छोट्याशा कॅफेत ते भेटले. साधेसे कॉफीचे कप, पण गप्पांमध्ये भरपूर रंग भरला होता. सृष्टी सतत हसत होती. आरव तिच्या प्रत्येक बोलण्यावर कान देत होता. बाहेर हलका पाऊस पडत होता आणि आतून त्यांच्या हृदयात नव्या नात्याची ऊब पसरली होती. नुसतं कॉफी प्यायचं आणि बोलायचं, पण त्या साध्या दुपारचं रूपांतर त्यांच्या आठवणीतील सर्वात सुंदर क्षणात झालं. 12वी जवळ येत होती. बोर्ड, स्पर्धा, परीक्षा, करिअर, सगळ्यांचा ताण वाढला होता. कधी कधी अभ्यासामुळे दोघांना भेटायलाच वेळ मिळत नव्हता. फोनवर बोलतानाही कधी तणावामुळे भांडण व्हायची. पण प्रत्येक भांडणानंतर एक गोष्ट स्पष्ट होत असे, ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. आरव म्हणायचा, कितीही अभ्यास असला तरी तुझ्याशिवाय दिवस अपूर्ण वाटतो. आणि सृष्टीही हसत म्हणायची, आपण एकत्र आहोत ना, मग बाकी सगळं होईल. 12वी संपल्यानंतर सृष्टी मेडिकल कॉलेजला गेली आणि आरव इंजिनिअरिंगला. वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या रस्त्यांवर, पण स्वप्न वेगळे असूनही त्यांची स्वप्न एकमेकांना जोडणारी होती. रोज रात्री व्हिडिओ कॉल्सवर ते आपले दिवस शेअर करायचे. कधी हॉस्टेलच्या गोष्टी, कधी प्रोजेक्टची चिंता. एकमेकांच्या आयुष्याचा भाग बनून ते अधिक जवळ आले. अंतर असूनही त्यांचं प्रेम आणखीन घट्ट झालं. सुट्ट्यांमध्ये दोघे पुन्हा भेटले. इतक्या महिन्यांनी समोर येणं म्हणजे स्वप्नवत वाटत होतं. रेल्वे स्टेशनवर भेटल्यावर दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. तुझ्या विना इतके दिवस खूप कठीण गेले, सृष्टी म्हणाली. आरवने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आता हे हात कधीही सोडायचे नाहीत. त्या भेटीत त्यांनी पुन्हा एकमेकांना घट्ट मिठी मारली. अंतर हरवून गेला आणि फक्त जवळीक उरली. हळूहळू त्यांचं नातं इतकं घट्ट झालं की दोघांनी ठरवलं, हे आता फक्त आपलं राहू नये, आपल्या कुटुंबांनाही सांगायला हवं. सुरुवातीला थोडा संकोच होता, पण जेव्हा दोघांच्या आईवडिलांनी त्यांचं नातं ऐकलं तेव्हा हसून म्हणाले, तुम्ही लहानपणापासून एकत्र आहात. आम्हाला आधीपासूनच माहीत होतं. पालकांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे त्यांच्या प्रेमाला खरं छत्र मिळालं. वर्षानुवर्ष गेले, पण 10वीपासून सुरू झालेलं नातं अजूनही ताजंच होतं. शाळेतील बाग, टिफिनचे घास, पावसातील छत्री, या सगळ्या आठवणी त्यांना आजही गोड वाटायच्या. त्यांचं प्रेम परीक्षेतून, अंतरातून, गैरसमजातून गेलं, पण प्रत्येक वेळी अधिक मजबूत होत गेलं. शेवटी जेव्हा दोघे एकत्र उभे राहिले तेव्हा सृष्टी म्हणाली, आपली कहाणी 10वीत सुरू झाली पण संपणार नाही. आणि आरवने हसत उत्तर दिलं, हो, कारण आपलं प्रेम हे फक्त कथा नाही तर एक शाश्वत प्रवास आहे. कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच
नव्या कथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.